नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण म्हणजेच हर्षोल्लास, पतंगबाजी आणि तिळगुळ ह्या गोड पदार्थांचं महत्त्व. तिळगुळ घ्या आणि गोड बोला ह्या गोड परंपरेची सुरुवात आजपासून होते. चला आज मकर संक्रांतीसाठी पारंपरिक तिळगुळ कसा बनवायचा ते पाहूया. हा एक मोठा हिंदू सण आहे जो प्रामुख्याने भारतातील महाराष्ट्रात मोठ्या धूमधामाने साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि पृथ्वीच्या उत्तरीय गोलार्धात दिवस लांब होतात. या दिवशी तिळगुळ खाण्याची परंपरा आहे, कारण तीळ आणि गुळ शरीराला उष्मा देतात आणि आपल्या आरोग्यवर्धतेची शक्ती वाढवतात. तर मित्रांनो, मकर संक्रांती सणासाठी खास तिळगुळ बनवणे आवश्यक असते. तर आता आपण ते कसे बनवायचे ते पाहूया. तिळगुळ बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया. हे तिळगुळ बनवण्यासाठी मी 1 वाटी किसून गूळ घेतलेला आहे. 1 वाटी मी व्हाईट तीळ घेतलेले आहे. इथे मी 1 चमचा घरचं तूप घेतलेलं आहे. इथे बारीक शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चिमूटभर इलायची पावडर घेतली आहे. तर चला तर मग तिळगुळ बनवण्यासाठी स्टार्ट करूया. प्रथम आपण हे व्हाईट तीळ भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपले हे तीळ भाजलेले आहेत. ते आता आपण व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आपण आता कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. आता हे तूप विरघळलेलं आहे, त्यामध्ये मी हा गूळ ऍड करत आहे. आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून पाणी ऍड करायचं आहे. आता यामध्ये मी इलायची ऍड करत आहे. आता आपण हे मिश्रण प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याचा प्रॉपरली पाक बनवून घेणार आहोत. आपल्याला या पाकामध्ये गोळ्या राहून द्यायच्या नाही आहेत. गोळ्याचा आपल्याला तो कंटिन्युअसली हलवायचा आहे. आता आपण हा आपला पाक झाला की नाही ते पाहणार आहोत. इथे मी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मी हा पाक सोडला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा आपला पाक झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे तीळ ऍड करणार आहोत. आणि मी याच्यामध्ये आता हे ऍड केलेले आहे. आता आपण हे प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या घरात सणाची गोडी भरली. तिळगुळ तयार आहे. गोड बोला आणि मकर संक्रांतीच्या सणाचा आनंद घ्या. ह्या गोड पदार्थांसोबत आपल्या जीवनात शांती, प्रेम आणि सुखाचा वास वाढावा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.